सो हे गाइस, वेलकम बॅक टू सनी अँड मयुरी यूट्यूब चॅनल. तर आज माझी वाईफ माझ्यासाठी आता मी ॲक्च्युली गोड खात नाही, तर ती आज पुरणपोळी बनवते. चला मग बघूया आता पुरणपोळीची प्रोसेस आपण चालू करूया. डायरेक्ट चालू करूया. जबरदस्ती खायचं आहे आज, कारण बिकॉज मला पुरणपोळी खूप आवडते. हिला आवडते पुरणपोळी. मला गोडमध्ये पुरणपोळीच खूप आवडते, म्हणजे जास्त. आणि मला गुलाबजामुन. आणि याला गुलाबजामुन आवडतं. तर हा बोलला मी खाणार नाही, तरी मी याला जबरदस्ती आज खायला आणणार आहे. तर बघूया आपण कशी बनते काय ते. पहिलं काय ठेवले मी सकाळी शिजवले. मी कधी बनवली नाही, फर्स्ट टाइम बनवते. घरी माझ्या मम्मी बनवायची, ते पण होळीलाच बनवायची. पण मला खूप आवडते पुरणपोळी. तर आज असं किती दिवसांपासून इच्छा होती, खूप दिवसांपासून आम्ही डाळ सुद्धा आणून ठेवलेली, पण बनवायचा काय मुहूर्त लागत नव्हता. तर आज मुहूर्त लागलेला आहे फायनली. तर बघूया आपण. माझं ते पुरण नाही करत, ते गोल गोल हा करायचं ते त्याच्यात आहे. पुरणची मशीन ह्याच्यात आहे ना. हे आम्ही आता पुरणची मशीन काढतोय. ही वाली पुरणची मशीन आहे. या बारीक करून घेते. गोळ कापते आता. काळ्या गुळ्या अख्खा कापते ना आता. कमी पडेल मला वाटतं. हा काळा गुळ आहे. तू सुद्धा खाशील की नाही? नाही मी नाही. बघा आता गुळ आहे, कापलाय, त्याचा चुरा केलाय गुळाचा. आणि डाळ आहे. गॅसवरती काय करणार आहे आता मिक्स करायचं. हे बघा, ही डाळ मी सकाळीच वाटून घेतली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल, मीठ आणि हळद टाकून थोडी हे वाटून घेतले होते. काय म्हणतात, बॉईल केले, शिजवले डाळ, उकळले त्याला. अशा प्रकारे मी डाळ टाकलेली आहे. 7 ते 8 मस्त शिट्ट्या काढून घ्यायच्या, मध्ये ती डाळ प्रॉपर शिजते, मग कच्ची राहील. हा, आणि एक गोष्ट मी सांगितलीच नाही, ही डाळ आपण 4 ते 5 तास आधी भिजून ठेवायची आणि नंतर बॉईल करायची. फर्स्ट टाइम बनवते, तर चला आज आपण बघूया ही कशी बनवते. बघूया. आता गूळ टाक ना. गूळ टाकतो पण त्याच्यात. आता गूळ टाकेल. जेवढी वाटी डाळ घेतो तेवढाच वाटी गूळ पाहिजे. मला आधी वाटलं की गूळ कमी पडेल, पण नाही, बरोबर आहे. चेक केला मी. पण साखर पण ऍड करू शकतो. थांब करते मी. छोटा चमचा पाहिजे पडताय. मी आता प्रॉपर एकदम मिक्स केलेलं. त्याच्यात आपल्याला हे टाकायचं. आता काय टाकायचं? नाही, जायफळ आहे. जायफळ बोलतात. गॅस बंद केलाय मी आता. ह्याच्यात जायफळ आपण थोडंसं टाकतो. जायफळ टाकते ती. घ्यायच्याने चव येते. दाखवतो चव, वास पण बघ. याच्यात दाखव ना असं काय. हे बघा, सुपारी सारखी दिसते. हे जायफळ बोलतात बघा. गोड पदार्थांमध्ये टाकतात स्वाद साठी, स्मेल साठी, आणि मस्त टेस्ट येते याची जरा छान. बस त्याला पण मिक्स करायचं प्रॉपर एकदम. जायफळ पावडर पण आपण, हे इलायची पावडर पण ऍड करायची थोडीशी. याच्यात किती घालतील पुरणपोळी? इलायची काय माहिती, याच्यात 10 बनतील मला वाटतं. 10 कमी बनतील, बिकॉज पाव किलोच आपण डाळ घेतली ना. पाव किलो डाळ आम्ही काही जास्त घेतलं नाही. हा, मी तर खात नाही, आणि मी एकटीच. ही स्पेशली आम्ही कोकणातून घेतली आहे, म्हणून याचा स्वाद ते 1 नंबर येणार आहे. प्युअर आहे, कारण कोकणात
वास पण बघ. मला येतोय का वास? त्याला कसं गेलं? मी नाही म्हणजे त्याच्या आतलं BS ना ते त्याला ती फोडेल आणि मग त्याच्यात टाकेल ती ऍड करणार. पण इलायची मी मस्त सोडून अजून झालं. अजून 6 होतं. पावडर पाहिजे. अशी पावडर कशी करणार? पीठ मळलंय. आता या मशीनने हे पूर्ण आहे ते आपण मळून घेऊया. आता थोडी हळद पण हिने मिक्स केली. थोडी हळद केली मिक्स. कलरमुळे कलर छान दिसायला. येल्लो घट्ट मळायचं जास्त पण पातळ नाही. थोडी हळद टाकली ना त्याच्यात. हळद पण टाकली. अजून काय काय? मीठ आणि हळद त्या पिठामध्ये मिक्स. कोणतं पीठ आहे हे? पीठ कोणतं आहे? मी गव्हाचंच घेतलंय. मी गव्हाचंच मळलंय. नॉर्मली गव्हाचं प्लस मैद्याचं असं मिळून मिक्स करून बनवतात पीठ. पण मी नॉर्मल गव्हाचंच घेतलं. मैदा नको जास्त. नवीन पेटी नवीन ही ॲक्च्युली माझ्या मम्मीने मला गिफ्ट दिली आहे. फर्स्ट मॅरेज ॲनिव्हर्सरी होती आमची 10 मेला. तेव्हा थोडंसं पाण्यामध्ये भिजव. हा एक धुवून घे. तू कधी बघितली आहे का पुरणपोळीची मशीन? तुमच्या घरी होती? हा मग काय खोटं बोलतो. थांब थांब ते खाली येणार. येतं ना तुला? हा खाली येते. एकदा बघ बाबा कसं लॉक केलं ते. बघ त्याच्यामध्ये फोटो आहे. फोटो मध्ये बघ. हा फोटो मध्ये बघ एकदा तरी. हा पाण्याने धुवून घे. हे बघा सारण आता बऱ्यापैकी घट्ट झालंय. ते जरा पंख्याखाली ठेवलेलं घट्ट होण्यासाठी. काय लागतो? लावतोय. फिरवायचं ना. हा अडकत ते. हा थोडस टाकायचं ना. आता नवीनच्या नवीन मशीन आहे. तुम्ही बघू शकता. आताच ती पॅकिंग होते. आताच आजच आम्ही उद्घाटन करतोय तिचं. म्हणजे ते चेक करण्यासाठीच बनवते मी. बरोबर आहे की नाही मशीन? काय बोलतो? चमचा लागेल ना याला छोटा. थांब दोन्ही साईडला टाक ना. एका साईडलाच टाकले तू. मिक्स होऊन जाईल ना ऑटोमॅटिक. तिथून हा नीट टाक. खाली पाड नको. भरून टाक म्हणजे ते तुला होईल. पकडू का मी? नाही. आणि पकडायला लागतं त्याला. वर्किंग or not? वर्किंग मशीन. हा इथं नूडल्स भेटतात. विचार करत असाल हे सारण असं थोडस हे ना का ब्राउनिश थोडं झालं. कारण त्याच्यामध्ये आम्ही नैसर्गिक म्हणजे काळा गूळ टाकलेला. त्याच्यामुळे तो ब्राऊन झालाय. तर आपण आता अशा प्रकारे वाटून घेऊया. पुन्हा भरून टाकू कारण ते थोडंसंच आहे ना. एवढं काय नाही. काढू नको. ऑलरेडी ते कमी आहे. सगळं टाकू ना. थोडं द्यायची पुरण
वाटायला मम्मीच पण बनवायची. माझ्या घरी असं मम्मीला फक्त हे बनवायचं. मम्मीला आम्ही फक्त हे पुरण वाटून द्यायचं, बाकी सगळं मम्मी बनवायची. सारण बनवायची हे आणि पुऱ्यांचं याचं चपातीचं पीठ, पुरणपोळीचं पीठ सॉरी. असं तर मी मशीन बरोबर आहे ना, हे चालते ना बरोबर मशीन. हा अंजलीचं आहे ते, अंजलीचं. त्याचं नाव आहे कंपनीचं, अंजलीचं भांड आहे. पुसून घे ना ते हाताने. होत आहे ना. खाली चपटा कर, खाली चपटा कर. असं काय असं खाली कर, चिपकत ना. सारखं सारखं असं आपल्याला करावंच लागेल. पीठ पातळ नाही झालंय, बरोबर झालंय ना. मला नाही माहिती बाबा. होईल ते पातळ झालं तरी होईल. अरे कशाला करतात, इथे पण तसंच होतंय आणि इथे पण तसंच होतंय. थोडीशी आहे ना, ते पूर्ण नाही वाटलं ते. थोडीशी डाळ आहे बघ, बारीक होण्यासाठी. अशा प्रकारे आपण करून घेऊया. आपली पुरणपोळी आता पूर्णपणे रेडी झालेली आहे. आता ती पीठ मळते, सॉरी पीठ नाही, तिने आता ते लाटते आता पुरणपोळ्या. बघा लाटायला घेतल्यात मी पुरणपोळ्या. हलक्या हाताने एकदम मला करायला लागणार आहे ते. बस झालं का एवढा? हा बस झालं. थोडीशी करूया आपण. ऑलमोस्ट मी बघते ट्राय करून. होतात चुका, माणूसच आहे मी पण. माझ्याकडनं फर्स्ट टाइम बनवते आणि तसं नाही. थांब, तसं ते आधी कॉर्नर मला काढून घेऊ दे, म्हणजे ते चिटकेल. नवीन पुरणपोळी आज बघायला भेटत असेल तुम्हाला सुद्धा. नेक्स्ट टाइम आपण एकदम चांगली बनवू. थांबा, मला जर खाली चिटकलं असेल तर ते मी जरा हे करते. हा त्याला आता हातात डायरेक्ट पलटी मार. तरी आपली पुरणपोळी ही एकदम तिने मोठी केली आहे, बाकी दोन्ही छोट्या छोट्या केले ते. छोट्या होतात, मोठी नाही होणार मग. मोठीला प्रॉब्लेम. परफेक्ट झाली असं काही नाही. बटर लावलं. बटर नाही, तूप लावतात थोडं. घी मस्त बनली आहे, पण फुगते छान ना. हो, चला आपण बघूया आपण. आणि सारण पण मी जास्त घेतलं ना जरा, म्हणून ते पण तसं पण होत असेल. सारण जरा जास्तच मला आवडतं, टेस्ट छान वाटते. खरंच खायची मजा आहे पुरणपोळीची. तो बघा, परतून दाखवतो तुम्हाला. परतून थोडस घी लावतो मस्त. अभी हो गई एक्सपर्ट. तसं जेवण मला येतं थोडंफार, चपात्या वगैरे. म्हणजे चपात्या वगैरे तिला मेन येतात ना गोल करता, म्हणून तिला एवढं प्रॉब्लेम नाही. हा, बाकी जर कोणी असं फर्स्ट टाइम बनवत त्याला चपाती सुद्धा यायला खूप प्रॉब्लेम होणार. याला आपण नंतर मस्तपैकी याच्यावर घी टाकून खाऊया. मी तर कधी खात नाही, पण आपण खाऊन बघूया. आपण लावून घेऊया दुसऱ्या साईडने पण. आपण आता तूप लावून घेऊ. छान असं तूप सगळीकडे लावून घ्यायचं. टेस्टला मस्त असणार एकदम. दिसतातच त्या भारी आहेत. पुरण पण मस्त गुळ वगैरे झालंय. आणि ऍक्च्युली गुळ माझा जास्त पण पडला असेल, मे बी म्हणून असं झालं असेल. ठीक आहे, आता ही बरोबर झाले. हे बघा कशी वाटते, छान वाटते बघायला. पण मस्त झाले. असं काही वाटत नाहीये चुकीचं, पण होत नाही लाटायला जरा प्रॉब्लेम होतो मला. तो झाली आपली पुरणपोळी शिजून. मला काढून घेऊया. झाल्यात माझ्या एकदम. मी मन लावून आणि एकदम मी असं स्लोली बनवते, म्हणजे फाटायला लागतो बस. चला, जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा. टेस्ट काय करणार आहेस? बघा आता बनवते आता.
पुरण घेतलं आपण, त्याच्यात थोडंसं पीठ टाकायचं म्हणजे ती फाटत नाही. आणि हे आता असं असं करून थोडंसं पीठ ऍड करायचं. आता साईडला असं ठेवूया तूप छान असं सोबत मस्त. बस पूर्ण बनवते. ती वाली छान बनते ना. व्हिडिओ काढायला घेतले की तेव्हा नाटकं होतात. जाऊ दे, नेक्स्ट टाइम असं असतं आपण व्हिडिओ काढत. हा असं तुमच्यासोबत पण होत असेल. मी जो व्हिडिओ बनवत होते, व्हिडिओ बनवताना नाही चांगली बाकी आहे बघा. छान झालं ना, छान झाली. पातळ याच्यातूनच बघा किती चांगली झाली, म्हणजे सॉफ्ट झाली असणार एकदम. पुरण वगैरे मस्त बनले. मी टेस्ट केलेलं मला अशी छान बनणार, छान बनणार आहे ती बघा. पूर्ण पलटी मारू दे. वाईटातून आपण चांगलं निर्माण करायचं. काय वाईटातून आपण चांगलं निर्माण करायचं काहीतरी, म्हणजे काहीतरी आपलं स्वतःच हे. शिकली पोरगी शिकली, पुरणपोळीची प्रगती झाली. हळूहळू होते प्रगती. काय पहिले हे तुटत नंतर हळूहळू होते. असं आपण शेकून घेऊ तिला. हे पण नॉर्मल थोडेसे घट्ट पण छान झाले बघा. एकदम प्रॉपर झालेली आहे. वास येतोय ना, असं खावं असं वाटतंय मला. कधी खाते असं म्हणून सगळं बनवून घेऊ आता आपण. हो गया. तू टेस्ट करून सांगायचं मला. खाजर चला करूया. कष्ट लागले मला, कारण हा लेट आला. लेट पुरणपोळी बनवली तर मला राहवलं गेलं नाही. मला चांगली लागली. ऍक्च्युली मी गव्हाची बनवली, याच्यात मैदा ऍड केला तर अजून सॉफ्ट मस्त बनतात, पण मैदा नाही ऍड केला, नुसत्या गव्हाची बनवले.